30 वर्ष निष्ठेनं काम करूनही उपेक्षा सातारा जिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलंय। पक्षातील वरिष्ठांकडून खच्चीकरण होत असल्याचा आरोप त्यांनी या पत्राच्या माध्यमातून केलेला आहे। 30 वर्ष निष्ठेनं काम करून देखील उपेक्षा आहे। सातारा जिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलंय। आळंदीमध्ये माऊलींच्या मंदिरातील दानपेटीवर डल्ला प्रकरणी मंदिरातल्या कर्मचाऱ्याची तपासणी केली जाणार आहे। चोरीनंतर आता मंदिर विश्वस्त समितीच्या कामकाजावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झालं। त्यामुळे आता मंदिरातल्या कर्मचाऱ्यांची तपासणी केली जाणार असल्याचं कळतंय। या संदर्भात प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमाप यांच्यासोबत संवाद साधलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सुशांत डुंबरे यांनी। पाहूयात। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदीमधील मंदिरात दानपेटीवरती एका सेवेकऱ्याने डल्ला मारल्याचं समोर आलंय। त्यावरती गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय आणि पुढची कारवाई देखील सुरू आहे। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घ्या। आपल्यासोबत देवस्थानचे विश्वस्त आहेत। काय सांगणार, कधी हा प्रकार उघडकीस आला आणि तो किती रक्कम त्या ठिकाणी चोरी करत होता? आपण जर पाहिलं तर 12 मे, 13 मे आणि 16 मे या 3 दिवसामध्ये त्यानं चोरी केल्याचं आढळून आलेलं आहे। ज्यावेळेस संशयास्पद हालचाली आढळून आल्या CCTVमध्ये, त्यावेळेस त्याच्यामध्ये सखोल चौकशी केली। आम्ही संस्थांना त्या ठिकाणी पोलिसांना सांगितलं, पोलिसांना बोलवून घेतलं आणि त्या ठिकाणी नुसतं त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली नाही तर तात्काळ FIR दाखल केला। तपास सुरू आहे। त्या जवळजवळ 3,83,000 रोख रक्कम त्याच्या फ्लॅटवरती सापडलेली आहे। निश्चितपणे संस्थान हा जो काही आरोपी आहे त्याच्यावरती लक्ष ठेवून आहे आणि या संदर्भात अजून काही रक्कम आढळून येते का हे देखील आम्ही पाहत आहोत। या संदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे। पोलीस या संदर्भात सर्व तपास करत आहे। पोलिसांना जे काही कागदपत्र आवश्यक असतील ते सर्व कागदपत्र संस्थान त्यांना देत आहे। ते सॉफ्टवेअरच्या माध्यमातून देखील त्यांच्यावरती नजर ठेवणार आहेत। ते नक्की कधीपर्यंत सुरू होईल? निश्चितपणे ते सॉफ्टवेअर जे आहे ते आम्ही लवकरात लवकर सुरू करतोय। 1 जूनपासून हे सॉफ्टवेअर आम्ही कार्यान्वित करण्याचं त्या ठिकाणी आमचा मानस आहे। आपण पाहिलं तर पुन्हा या मंदिरामध्ये चोरी होऊ नये यासाठी आता देवस्थाननी देखील खबरदारी घेण्याचं सुरुवात केलेली आहे। सुशांत डुंबरे, लोकशाही मराठी, आळंदी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।